पावसाळा सुरू झाला की मक्याच्या कणसाची सगळ्यांनाच आठवण होते, तर आज एकदम चटपटीत अशी रेसिपी बनवत आहोत। तर त्यासाठी मक्याचे दाणे स्वच्छ धुवून घेतले आहेत। एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाण्याला उकळी आली की धुवून ठेवलेले मक्याचे दाणे टाकलेले आहेत, चवीपुरतं मीठ टाकलेले आहे। उकळी आल्याच्या नंतर 1 ते 1.5 मिनिट हे शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर याचं पाणी काढून घेतलेलं आहे। शिजलेले मक्याचे दाणे दिसायला एकदम असे भरलेले दिसतात आणि कलर देखील चेंज झालेला दिसतो। त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे, त्यामुळे हे शिजवून घेतलेले कॉर्न टाकलेले आहेत। 1 मिनिटभर परतल्याच्या नंतर त्यामध्ये बटर टाकलेले आहे। चवीसाठी काही मसाले टाकूया। चिमूटभर मिरपूड टाकलेले आहे, थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहे, ऑरिगॅनो टाकलेले आहे, काळं मीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट टाकलेलं आहे। आवडत असेल तर लिंबू देखील टाकू शकता। कांदा टोमॅटोचा वापर करायचा असेल तर तो देखील करू शकता। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि सगळ्यात शेवटी अजून चव वाढवण्यासाठी यामध्ये टाकलेलं आहे चीज। एकदम टेस्टी अशी रेसिपी होते, घरी करून पहा। डिटेल रेसिपी किटिकीच्या मराठी रेसिपीजवर अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की।